दिवाळी अंकाची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे। नव्या पिढीने ही परंपरा जपली। प्रीती बनारसे रेवणे ही नव्या पिढीतली संपादक धाडसाने दिवाळी अंक काढते ही गौरवास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे। शब्दोत्सव या दिवाळी अंकाने ही परंपरा पुढे चालवावी। कोरोनाच्या या काळात अनेक जण आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत, त्यातही एक तरुणी एक दर्जेदार दिवाळी अंक काढते ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन या अंकाचे प्रकाशक तथा दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांनी काढले। शब्दोत्सव या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते। दिवाळीच्या पूर्वसंध्येला सातुर्णा MIDC स्थित ममता प्रकाशनाच्या कार्यालयात या अंकाचे प्रकाशन झाले। यावेळी विचारपीठावर दिलीप एडतकर, वंदना एडतकर, भालचंद्र रेवणे, अविनाश दुधे, डॉक्टर मोहना कुलकर्णी आणि शब्दोत्सवच्या संपादक प्रीती बनारसे रेवणे उपस्थित होत्या। या प्रकाशन सोहळ्याला सनत आहाळे, डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर निशा शेंडे, सुनील यावलीकर, अनिता कुलकर्णी, संगीता हातगावकर, डॉक्टर हेमंत खडके, शोभा गायकवाड, हर्षल रेवणे, वासुदेव बनारसे, शशिकला बनारसे, सारिका तेलंग, संकेत आहाळे, संजय बनारसे प्रामुख्याने उपस्थित होते। प्रास्ताविक भूमिका शब्दोत्सवच्या संपादक प्रीती बनारसे यांनी मांडली। त्यांनी सगळ्यांच्या गाठीभेटी होतील आणि सगळे एकत्र येतील म्हणून हा खटाटोप, जसं सरांनी सांगितलं की शब्दोत्सव हे नाव म्हणजे सुरुवात जी होती ती अगदी रॉ होती की काय सुरू करायचं, कुठून सुरू करायचंय, तर अगदी नावापासलं मग शब्दोत्सव का, तर दिवाळी येते आणि जो काही कोविड-19चा काळ आपण गेले 9-10 महिने अनुभवत होतो त्याच्यामध्ये प्रचंड ताणात होतो। म्हणजे काही दिवस मजेत गेले असतील, काही दिवस प्रचंड ताणात गेले, चिंतेमध्ये गेले आणि तरी आपण एकमेकांना स्पर्श करू शकत नव्हतो, कोणाच्या जवळ जाऊ शकत नव्हतो। खूप मनात वाटत असून खूप लोकांनी प्रचंड दुःख सहन केलेलं आहे, वेदना सहन केल्या आहे, दुरावा सहन केला आहे आणि ह्या सगळ्यात जर काही बळ देणारं होतं तर ते होते फक्त शब्द। मग ते फोनवरचे असतील, व्हिडिओ कॉलवरचे असतील, अगदी जात्या माणसाला एक शब्द बोलण्यासाठी जी काही धडपड आपण 9-10 महिने अनुभवली, जे काही आपण न्यूज चॅनलवर बघत होतो आणि आपल्या घरात बसूनही आपले हृदयाचे ठोके चुकत होते, त्यामुळे खूप प्रचंड किती अस्ताव्यस्त आणि अस्वस्थता निर्माण करणारा काळ आपण अनुभवत होतो। त्यामुळे शब्दांची दिवाळी ह्या वर्षी व्हायला पाहिजे म्हणून हे शब्दोत्सव। दुसरं की मी पहिल्यांदा काढत होते, म्हणजे माझं बॅकग्राऊंड थोडक्यात सांगते। मी आर्ट्सची स्टुडंट आहे, आधी BA केलं मराठी लिटरेचरमध्ये, पण असं वाटत होतं आपल्याला सायकोलॉजीत इंटरेस्ट आहे, सायकोलॉजीमधनं ही BA केलं ते ओपन युनिव्हर्सिटी, पण मराठीच्या BA नंतर मी मराठी कलिना कॅम्पस मुंबई विद्यापीठामध्ये मी MA केलं। त्या दरम्यान ही पुस्तकांची जास्त जवळीक वाढली आणि मुंबई विद्यापीठात मी 7 वर्ष भरारी म्हणून मासिक काढत होते, त्याची सहसंपादक होते, विद्यार्थी संघटनेत काम करत होते। त्यातनं वाटलं की आपल्याला फील्डवर काम करायचं, म्हणजे तेव्हा काही कॉलेजला शिकवत होते क्लॉक बेसिसवर, पण मग फील्डवर आपण काम करायचं म्हणून मी मास्टर ऑफ सोशल महाविद्यालयीन जीवनापासून विविध कॉलेज मॅगझिन्सच्या संपादनाचा अनुभव कामात आल्याची प्रामाणिक कबुली त्यांनी दिली। स्त्री विषयावर अंक काढणं हे दिव्यच होतं, त्यात परिवाराने आणि हितचिंतकांनी त्यांना मोलाची साथ दिली, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। मीडिया वॉचचे संपादक अविनाश दुधे यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकाचा धावता आढावा घेतला, त्यातही संपादक प्रीती बनारसे रेवणे यांचे कौतुक केले। त्यांच्या प्रतिभेच्या कक्षा खूप मोठ्या असल्याचंही ते यावेळी म्हणालेत। शब्दोत्सवचा अंक देखणा आणि दर्जेदार आहे, अत्यंत समर्पण भावनेने संपूर्ण टीमने यावर केलेले परिश्रम या अंकातून झळकतात, असंही ते यावेळी म्हणालेत। प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी डॉक्टर मोहना कुलकर्णी यांनी दिवाळी अंकाच्या परंपरेवर चर्चा केली। दिवाळी अंकाच्या संपादक म्हणून प्रीती बनारसे रेवणे यांच्या कार्यकुशलतेची त्यांनी दखल घेतली। दर्जेदार साहित्य, साहित्यिक आणि रसिक चोखंदळ वाचक यांच्यातला दुवा संपादक असतो, त्याला दोन्ही बाजूंचा अभ्यास करून अंकांची मांडणी करावी लागते। हा समन्वयात्मक समतोल शब्दोत्सव दिवाळी अंकाने सांभाळल्याबद्दल त्यांनी टीमचे अभिनंदन केले। प्राध्यापक डॉक्टर निशा शेंडे यांनी शब्दोत्सवाच्या वाङ्मयीन मूल्यावर चर्चा केली। स्त्रियांच्या भावविश्वाचा साहित्यातला आविष्कार यावरही उहापोह केला। प्रीती यांनी या अंकातून हे विश्व व्यापक केल्याचंही यात त्यावेळी म्हणाल्यात। शब्दोत्सव दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ ख्यातनाम चित्रकार सुनील यावलीकर यांनी काढलं। शब्दोत्सव दिवाळी अंकाची थीम मास्क आहे।
मुखपृष्ठावरील स्त्री प्रतीक, त्यावरील रंग, शैली यावर देखील त्यांनी विवेचन केलं. पत्रकार आणि लेखिका अनिता कुलकर्णी यांनी शब्दोत्सवाच्या विषयांवर चर्चा केली. वेळेचं नियोजन करून दर्जेदार अंक काढल्याबद्दल त्यांनी शब्दोत्सवच्या टीमचं कौतुकही केलं. दैनिक विदर्भ मतदारचे कार्यकारी संपादक सनत आहाळे यांनी अंकातील साहित्यावर चर्चा केली. संपादक या नात्याने प्रीती यांनी घेतलेली विवेकी भूमिकेचं कौतुक केलं. एका विषयाच्या विविधांगी लेखनाचा वाचक आस्वाद घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नाटककार, रंगकर्मी प्राध्यापक डॉक्टर सतीश पावडे यांनी शब्दोत्सवाच्या निमित्तानं अनुभव कथन केलं. अनेक वर्षे त्यांनी काढलेल्या दिवाळी अंकांचे अनुभव शेअर केले. 20व्या शतकात आरंभी तानुबाई बिर्जे या महिला संपादक होत्या. त्यानंतर फारच मोजक्या स्त्री संपादक आल्या. आजही स्त्री संपादकांची संख्या कमी आहे. शब्दोत्सवाची संपादक एक स्त्री असल्याने हा अंक एका वेगळ्या उंचीवर गेल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. साहित्यिक समीक्षक प्राध्यापक डॉक्टर हेमंत खडके यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. दिवाळी अंक संस्कृती जपतात. दिवाळी अंकाच्या वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो असंही ते म्हणाले. सुनील यावलीकरांनी काढलेल्या मुखपृष्ठावरही त्यांनी व्यापक चर्चा केली. महिलांकडून पुरुषांचं प्रबोधन होणं आवश्यक असल्याचंही ते यावेळी म्हणाले. साहित्यिक शोभा गायकवाड यांनी शब्दोत्सव दिवाळी अंकाच्या मास्क आणि स्त्री या थीमवर चर्चा केली. विविध साहित्यातून आलेल्या स्त्री विश्वावरही त्यांनी भाष्य केलं. संपादक प्रीती रेवणे या मल्टी टॅलेंटेड आहे. त्यांच्या प्रतिभेची चुणूक या अंकात पाहायला मिळते असंही त्या म्हणाल्यात. संगीता हातगावकर यांनी देखील शब्दोत्सवच्या दिवाळी अंकावर भाष्य केलं. शब्दोत्सव दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदीच कौटुंबिक स्वरूपात झाला. सोशल डिस्टन्सिंगचं आणि कोरोना काळातील सर्व नियमांचं पालन करून हा सोहळा झाला. या कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापक प्रसेनजित तेलंग यांनी केलं, तर आभार भालचंद्र रेवणे यांनी मानले. साहित्य आणि संस्कृतीचा वारसा ज्या किर्लोस्कर घरांनी दिला, त्यांच्या स्त्री किर्लोस्कर, मनोहर आणि स्त्री जो होतं ते वाचत दिवाळी अंक जे आहेत, दिवाळी अंक ज्या महाराष्ट्राची परंपरा आहे ती होती, आता ती जपण्याचं ती आपल्या नवीन संपादकांवर आहे. दिवाळी अंकांपासूनच खरं म्हणजे पत्रकारितेला सुरुवात झाली. कारण दिवाळी अंक म्हणण्यापेक्षा एक वार्षिकांक आम्ही काढायचो. अंतरंग नावाचे कॉलेजमध्ये असताना अंतरंग नावाचे वार्षिकांक आम्ही काढलेत आणि त्यातूनच सर्व पाया रचला. हा शब्दोत्सव त्याच धर्तीचा आहे. दिवाळी अंक हा शब्दोत्सव जो आहे तो अत्यंत उपयुक्त चांगला असा काढला. आणि कोणत्याही दिवाळी अंकामध्ये जोपर्यंत अर्थ नाही तोपर्यंत त्याला अर्थच नाही. म्हणून यात ज्या जाहिराती पाहिल्या आपण, महत्वाचा मुद्दा तोच आहे. कारण त्याशिवाय अंक पुन्हा दुसरं वर्ष पाहिन याची शाश्वती नसते. कसं आहे की लेखणी आणि त्या लेखणीला साजेसा अर्थ जर असेल तर तो खऱ्या अर्थानं पुरुषार्थ. सुनील इंदुवामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.